पहिल्यांदा माझे सबस्क्रायबर भेटलेले आहेत, ते पण कुठ नींबू की छाव और करनाल की चाय। अरे भाई साहब, चलिए बाय बाय लड्डू, बाय बाय. तसंही हरियाणामध्ये स्वस्त आहे ना पेट्रोल, पंजाबमध्ये अजून कसं. ओ भाई की कर रहे हो, कोणी तर धप्पा देत. 9:45ची वेळ दाखवत आहे अमृतसरमध्ये पोहोचण्यासाठी. पहिल्या दिवसाचा थकवा मागे पडला होता आणि प्रवासाची खरी जादू आता सुरू होणार होती. कर्नालहून आम्ही निघालो अमृतसरकडे, पण जाण्यापूर्वी वाटेत भेटलं कुरुक्षेत्र, जिथे इतिहास, श्रद्धा आणि अध्यात्म आजही जिवंत आहे. आणि त्यानंतर अमृतसरच्या दिशेने चाके पुन्हा फिरू लागली. अमृतसर सुवर्ण मंदिराचे शहर. पण आमच्यासाठी हा फक्त एक थांबा नव्हता, तर तो होता हिमालयाकडे नेणाऱ्या स्वप्नाच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा. I am waiting for a bus at the end of the night under street lamp, bed face flame. आंघोळ केल्यानंतर आम्ही निघालो आहोत कुरुक्षेत्र पाहण्यासाठी. आणि कुरुक्षेत्राला जाण्यापूर्वी आम्ही झिलमिल शेर ए पंजाब या ढाब्यावर नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. नाश्त्यामध्ये मी आलू प्याज पराठा घेतला होता आणि त्यानंतर पनीर प्याज पराठा. दोन्हीही पराठे अप्रतिम होते. यांच्याकडे 2 पद्धतीचं बटर मिळतं, एक व्हाईट आणि एक येल्लो. व्हाईट वाला बटर लावून आम्ही मस्त असा ब्रेकफास्ट म्हणजे आमचा नाश्ता केलेला आहे आणि आता निघतोय कुरुक्षेत्र पाहण्यासाठी. कर्नाल मागे सोडून आम्ही पुढे निघालो महाभारताच्या भूमीत, कुरुक्षेत्रमधील ब्रह्मपुरी. हजारो वर्षांचा इतिहास जपणाऱ्या या भूमीत पाऊल ठेवताना एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळाली. तर मंडळी, आपण आलो आहोत ब्रह्मपुरीमध्ये आणि इथे आल्यानंतर मला 3 रायडर्स मिळाले, म्हणजे भेटले. MH14, MH24. मग त्यानंतर मी त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर मला असं समजलं की त्यापैकी एक जण माझा सबस्क्रायबर सुद्धा आहे. पहिल्यांदा माझे सबस्क्रायबर भेटलेले आहेत, ते पण कुठे, ब्रह्मपुरी, कुरुक्षेत्र, हरियाणामध्ये, महाराष्ट्रात नाही. चला त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूया. हे आपलं मंडळ आहे जे पुण्याहून स्पिती व्हॅली करून आलात की चाललात पुढे? अच्छा, चाललात तुम्ही, म्हणजे स्पिती व्हॅलीसाठी निघालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला राईडसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुझं नाव मित्र? स्वप्नील डोले. सर तुमचं? विशालराव. विशाल. ओ विशाल मिल गए भाई. महाभारताच्या या पवित्र भूमीवर वसलेलं ब्रह्मसरोवर. अशी श्रद्धा आहे की भगवान ब्रह्मांनी सृष्टीची निर्मिती याच ठिकाणाहून केली होती. हजारो वर्षांचा इतिहास, आध्यात्मिक शांतता आणि भक्तीचा अनुभव देणारे हे तीर्थक्षेत्र. आणि काल आम्ही मुक्कामाला कर्नालमध्ये होतो. कर्नालमध्ये आपण मुक्कामाला कोणाकडे होतो त्यांना आता भेटूयात. हे आहेत आमचे मित्र डॉक्टर दीपक बडगुजर. आणि हे आमचे मित्र कसे झाले याचा छोटासा किस्सा डॉक्टर साहेबांकडून ऐकून घेऊया. ये मेरे मित्र हैं डॉक्टर विशाल भंडारी, महाराष्ट्र कोल्हापुर से जी. मैं अपनी यूजी कंप्लीट करने के बाद पीजी करने गया था कोल्हापुर कुडोली, हाँ. यशवंत आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज में. वहाँ ये मेरे कलीग थे, जी. एमडी पीडियट्रिशियन, और मैं एमडी पंचकर्म में था. हमारी वाह. मित्रता को कितने साल हो गए? तकरीबन 12 या 13 साल. 13 साल हो चुके. और कितने सालों बाद आज मिल रहे हैं आप? 30 अक्टूबर 2014 को हम मिले थे. उसके बाद हम 2017 में मैं कोल्हापुर से वापस हरियाणा आ गया था.
उसके बाद आज हम तकरीबन 8.5 या 9 साल के बाद मिल रहे हैं. पण मैत्रीमध्ये काही फरक नाहीये. तीच मैत्री तेवढीच घट्ट आणि तेवढाच जिव्हाळा या सगळ्यांमध्ये आहे. मैं तो जयपुर आ गया हूँ, हम तो अभी पड़ोसी हो गए, हमारा तो आना जाना चलता रहेगा. डॉक्टर साहब का तो पता नहीं. अभी हम हैं ब्रह्म सरोवर कुरुक्षेत्र, ब्रह्म सरोवर, जिसको sorry. आप लोग धर्मनगरी से भी जानते हैं. भगवान श्री कृष्ण ने जहाँ गीता को उपदेश दिया था और जहाँ महाभारत का युद्ध हुआ था. अच्छा, ये है इसकी शॉर्ट हिस्ट्री. चला मित्रांनो, अजून आपल्याला बरेच स्पॉट पाहायचे. डॉक्टर साहेब आम्हाला ते दाखवणार आहेतच आणि आपला अमृतसरचा प्रवास ही आज शिल्लक आहे, तोही आपल्याला करायचा आहे. चला पटपट आपण स्पॉट. पुढचं ठिकाण होतं ज्योतिसर. ते पवित्र स्थान जिथे रणांगणाच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचा अमर संदेश दिला होता. आजही इथला प्रत्येक श्वास इतिहासाची साक्ष देतोय आणि प्रत्येक क्षण जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगतो. फिर उन्होंने कह दिया कि जो भगवान कृष्ण जी ने गीता सुनाई थी वो ठीक इसी जगह पर ही सुनाई गई थी. ये कौरव और पांडवों के दोनों सेना. कुरुक्षेत्र मधून येत असताना डॉक्टर साहेबांनी सांगितलं की या इथं खूप चांगला चहा मिळतो. एवढा चांगला की इथे बरेचसे सेलिब्रिटीज थांबतात, मोठे मोठे डॉक्टर्स, वकील आणि हरियाणामधले काही प्रसिद्ध लोक सुद्धा इथे येऊन चहा पितात. एवढा हा प्रसिद्ध चहा आहे. तर तो का प्रसिद्ध आहे हे बघण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत आणि आपले डॉक्टर साहेब चहा घेऊन येत आहेत. ये पानी की बोतल ही दे जरा. प्रेजेंटेशन देखो आप चाहे. ओ भाई गजब. तर मंडळी, हे चहाचं प्रेझेंटेशन बघा त्यांनी कशा पद्धतीने सजवून दिलंय. डॉक्टर साहब क्या कहोगे? नींबू की छाव और करनाल की चाय अरे भाई साहब. और दोस्त और मराठी माणूस. Flame by the light. तर मंडळी, आपला हा चहा आलेला आहे. बघूया नक्की चहा कसा आहे. Gone away. एक घोट आणि थेट स्वर्गात. बाप रे बाप. डॉक्टर साहब बहुत बढ़िया वाली चाय पिला दी आपने आज. Sun gonna shine on a brand new day. Must be somewhere. Welcome me into the fold. चलो लड्डू बेटा, बाय बाय बाय. हाँ ज्यादा कम नहीं है. हाँ, नहीं थोड़ी कम तो है, दिखा रहा है यहाँ पे. चलिए बाय बाय लड्डू, बाय बाय. 3:41 झालेली आहेत आणि आमचा आत्ता यावेळी अमृतसरकडे प्रवास सुरू झालेला आहे. एवढी कशी काय कमी झाली हवा अचानक? फ्रंटची कुठे सोडली मी हवा? पुढच्या चाकातली हवा मी सोडली नाही, मागच्या चाकातली सोडली होती आणि मागच्या चाकातलं टायर प्रेशर आहे तेवढंच दाखवत आहे आणि पुढचं कमी झालं आहे. पुढे 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 बघूया. हायवेला जो पहिला पेट्रोल पंप दिसेल ना तिथे थांबूयात. तसंही हरियाणामध्ये स्वस्त आहे ना पेट्रोल. पंजाबमध्ये अजून कसं आहे कोणास ठाऊक. 889 प्रताप पेट्रोल आहे. सर मी हवा बघतो पलीकडच्या बाजूला. माझ्या मोटरसायकलच्या फ्रंट टायरमध्ये हवा थोडीशी कमी वाटत होती, त्यामुळे मी हवा चेक करण्यासाठी थांबलो. त्याच वेळी आम्ही फ्युलअपसुद्धा केलं आणि आता मात्र नॉनस्टॉप अमृतसरपर्यंत जायचा आमचा विचार तरी आहे. आपल्या लडाख वारीचा 3रा मेंबर म्हणजे आपले लाडके समीरदा अजूनही कोल्हापूरहून निघालेले नाही आहेत. मगाशी ज्यावेळी आम्ही साहित्य बाईकवर माउंट करत होतो त्यावेळी मी समीरदांना फोन केला आणि त्यांना कळवलं होतं की मला निघताना फोन करा किंवा निघाल्यानंतर फोन करा. त्या माणसाने अजूनही फोन केलेला नाही आहे, याचा अर्थ ते अजूनही निघालेले नाही आहेत. हे बघा द ग्रेट खली ढाबा. हा द ग्रेट खली ढाबा. सकाळी आपल्याला डॉक्टर दीपक यांनी सांगितलं होतं की हा खलीचा ढाबा आहे. रस्त्यावर वाहतूक सुद्धा बरीच दिसते, साहजिकच आहे कारण महत्त्वाची शहरं या रस्त्यावर येतात, जसं की समोरच्या बाजूला अमृतसर, लुधियाना,
मागे कुरुक्षेत्र, कर्नाल, पानिपत, सोनीपत, Face fame. त्यामुळे वाहतुकीचं प्रमाण या रस्त्यावर बऱ्यापैकी आहे. Gone away. Gone away. Gone away. And the sun gonna shine on a brand new day. पंजाबपासून सुरू झालं की आता अंबाला, पटियाला, हे बघा, Must be somewhere. अंबाला, पटियाला, लुधियाना, जलंधर, अंबाला सिटी, राजपुरा आणि सरहिंद सरळ. अंबाला शहरामध्ये आलोय आपण. किती वाजता? 4:55 सरळ चला, सरळ सरळ उजव्या बाजूने, डावीकडे नका घेऊ. ओ भाई की कर रहे हो? कोणी तर धप्पा दे. तसंही तुझं पातळ पत्रा तिच्या आईला. काय झालं इथे? अरे ते हे वाटतायत वाटतं समी डॉक्टर साहेब. होय, आता आपण तरी पिऊ शकत नाही म्हणा. नमस्ते नमस्ते. अरे नाही पी जाएंगे. थँक्यू थँक्यू. नमस्ते नमस्ते. चलो. अरे वाह भाई बहनों, हिमालयन का कुछ तो जुगाड़ हो गया. आईला रस्त्यावर हिमालयन पण भरपूर दिसतात आणि ब्रेकडाऊन झालेले हिमालयन सुद्धा भरपूर दिसतात. अहो हे आता तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल. हा येस, चेकपोस्ट आहे हा. सूर्याची किरण थेट डोळ्यात चालली आहे. अगदी समोर समोरून सूर्यदेवता आग ओकत आहेत. उन्हाचा एवढा त्रास होत नाहीये, पण समोर जे दृश्य आम्हाला दिसत आहे ते असं फार भडक दिसत आहे, त्यामुळे डोळ्यांना त्रास होत आहे. अल्दो आम्ही हा ब्लॅक वायझर वापरतोय तरी सुद्धा, आणि वायझर वर करायचा प्रश्नच येत नाही. माझ्या बाजूला हे स्प्लेंडरवाले गृहस्थ आहेत. काय गाडी पळवत आहेत मगापासून, बापरे बाप. आणि तो मागे बसला नाही, कसा नाही शांत बसलाय कोणाच ठाऊक बाबा. जर एवढ्या वेगात कोणीतरी मोटरसायकल चालवत असेल, ती पण स्प्लेंडर, मी तरी मागे बसू शकत नाही बाबा. मला फार भीती वाटते. मला तसंही मागे बसायला फार भीती वाटते कोणाच्याही. म्हणजे समोरचा जर असा चालवणारा असेल तर मग मी मेलोच. ढाबा, AC हॉल. बिचाऱ्या सरदारजीने फार अपेक्षेने आपल्याला बोलवलंय, आपण आलोय फक्त कॉफी घ्यायला. तर मंडळी 6:05 होत आहेत आणि कर्नालवरून निघाल्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ 150 किलोमीटर अंतर पार करून आम्ही इथे कॉफी घेण्यासाठी थांबलोय. तसं प्रवासामध्ये फारसा कंटाळा आलेला नव्हता, तरी देखील म्हटलं एक ब्रेक घ्यावा, कारण इथून पुढे 180 किलोमीटर अजूनही अमृतसर आहे. टोटल 330 किलोमीटर अंतर होतं, त्यापैकी 150 किलोमीटर अंतर आपण आत्तापर्यंत कापलेलं आहे, त्यामुळे 180 किलोमीटर अंतर उरलेलं आहे. मात्र उत्साह कमी होऊ न देण्यासाठी आम्ही इथे कॉफी घेण्यासाठी थांबलो होतो. तसंही उत्साह काही कमी झालेला नाही, पण कदाचित अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर कमी होईल, म्हणून आम्ही तो कमी न व्हावा. मंडळी 7:43 म्हणजे 7:45 झालेले आहेत आणि आत्ता एक 15-20 मिनटापूर्वी दिवस मावळला असेल. म्हणजे 7:30 वाजेपर्यंत स्पष्ट उजेड होता. अजूनही उजेड आहे, पण याहून चांगली परिस्थिती होती. म्हणजे दिवस किती मोठा आहे बघा. आत्ता आम्ही आहोत नकोदर, लिहिलं होतं वाटतं. यस, नकोदर. नको, आम्हाला दर नको. नकोदरमध्ये आम्ही आहोत. जलंधर पुढे, जलंधर अजून 41 किलोमीटर पुढे आहे आणि अमृतसर 124 किलोमीटर. 9:45ची वेळ दाखवत आहे अमृतसरमध्ये पोहोचण्यासाठी. मलाही फॉग लॅम्प लावावी लागणार आहे,
कारण माझ्या मोटरसायकलची जी स्टॉक हेडलाईट आहे त्या हेडलाईटच्या उजेडामध्ये काहीही दिसत नाही. आणि तिचा थ्रो हे बघा एवढा खाली आहे ना, तुला वाटतं एक समोर काय एक 10-20 मीटरच्या पुढचंही काही दिसतं की नाही कोणास ठाऊक. दिसलात? मी दिसलो का? LGP. आणि फक्त असं नाही की मला सुद्धा असलो क्लिअर आणि खट दिसतंय. विषय खट. For a bus at the end of the night under street lamp. 10 किलोमीटर शिल्लक असताना थांबूया. 5 बाहेर बघायचं म्हणताय ना. हे लोकेशन जे दाखवत असणार 3 किलोमीटर, मग तुम्ही बाहेर नाही, तुम्ही सेंटरलाच झालात. 9.2 किलोमीटर राहिलंय बघा. म्हणजे 9 किलोमीटर पुढे आहे अजून अमृतसर. तर मंडळी, मी आणि डॉक्टर साधारण 80-85ने क्रूज करत येत आहोत आणि आमच्या मागे एक स्प्लेंडरवाला माणूस लागलाय. वेड्यासारखा गाडी चालवतोय, पळवतोय. त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, पण रस्त्यावर वर्दळ एवढी जास्त आहे की धड आम्हाला पुढेही जाता येत नाहीये. आलो आपण. ही समोरची कमान दिसतंय का? हे अमृतसर शहराचीच कमान आहे. प्रॉब्लेम बंद करायची वेळ आलेली आहे. म्हणजे शहरात जे रस्ते असतात ना मोठे मुख्य रस्ते, त्या रस्त्यावर ज्या पद्धतीचं ट्रॅफिक असतं तसं ट्रॅफिक होतं. तर मंडळी, आम्ही रोडच्या बाजूला उभं राहून हॉटेल शोधत होतो. त्यावेळी आम्हाला हे गृहस्थ भेटले आणि त्यांनी एक रूम सुचवली. ती पाहण्यासाठी आम्ही चाललो आहे. मी तशी ऑनलाईन बघितली आहे. रूम तर चांगली वाटते. रिजनेबल रेटसुद्धा सांगितलेला आहे, कमी किमतीत. बघूयात जाऊन. आवडली तर मग आपला 2 दिवसाचा मुक्काम तिथेच होईल. हां, बेस्ट आहे. उलट मी थांबतो, तुम्ही एकदा बघा रूमवर. मंडळी, 9:45 वाजता आम्ही आमच्या रूमवर पोहोचलो. त्यानंतर दोघेही फ्रेश झालो आणि आता काहीतरी खाण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. किती वाजता? जवळपास 11:15 वाजता. बाहेर पडल्यानंतर समजलं की 11च्या आसपास अमृतसरमध्ये हॉटेल्स वगैरे बंद होतात. तरी आम्हाला इथे हे हॉटेल महाराजा आहे, इथे जेवण मिळालंय. पण त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला पार्सल घेऊन जावं लागेल, कारण इथे डायनिंगची व्यवस्था बंद झालेली आहे. आम्ही इथे पार्सल घेण्यासाठी थांबलोय. उद्या आम्ही गोल्डन टेम्पल, त्यासोबत टेरी बॉर्डर म्हणजेच आपली वाघा बॉर्डर बघायला जाणार आहोत. उद्याचा दिवस आम्ही अमृतसरमध्ये मुक्काम करणार आहोत आणि परवा दिवशी श्रीनगरसाठी रवाना होऊ. तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच थांबूयात. काय चिकन होय, मिळालं हे नशीब. काही नाही, थोड्या वेळानंतर तो काय म्हटला होता नाही का, अजून थोड्या वेळाने तुम्ही जर आला असतात ना, एवढ्याच मैत्री केली तुम्ही.